नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आजच्या या अभ्यास वर्गात मी तुमचं सर्वांचं स्वागत करते. आपण इयत्ता 4थी मधील मराठी विषयातील 21वी कविता आभाळमाया ही तालासुरात म्हणलो. आता आज आपण या कवितेचा अर्थ समजून घेऊ. चला तर मग, तयार आहात ना? आभाळमाया ही कविता. पावसारे पावसारे मला पावसाचे ढग बनू दे, डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसळू दे. बघा बरं, हा मुलगा म्हणतो, पावसा रे पावसा मला पावसाचे ढग बनू दे ना, मला डोंगर दरी शेतात खूप खूप कोसळू दे. पहा, आता या छोट्याशा मुलाच्या किती सुंदर भावना आहेत. या मुलाला ढग बनून डोंगर दरी शेतात कोसळायचं आहे. आता पुढे पाहूयात हा मुलगा काय म्हणतो ते. शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरून दे, शेत खूप पिकून पिकून तुम्हाला बरकत होऊन दे. विद्यार्थी मित्रांनो, बघा हा मुलगा शेतकरी बाबाला काय म्हणतो, तुम्ही जशी शेती करताना बी पेरता, मला बी व्हायचंय, म्हणजे तुम्ही मला पेराल, त्यामुळे तुमच्या शेतात खूप धान्य पिकेल व तुम्हाला बरकत येईल. आता बरकत म्हणजे काय? बरकत म्हणजे भरभराट. बघा, या मुलाचे किती छान विचार आहेत ते. आता आपण पुढे पाहूयात. आता या चित्रातील मुलगी काय म्हणते बघा. त्या मुलीने तिच्या हातात एक पंती पकडली आहे. आता पाहूयात ती काय म्हणते ते. पणती ग मला दिवा होऊन जळू दे, गरिबाच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे. बघा, किती सुंदर मागणं मागते ही मुलगी आणि म्हणते, अगं पंती, मला ना तुझ्यासारखं दिवा व्हायचंय आणि तेवायचे. तुझी वात जशी जळते, सर्वांना उजेड देते, त्याच पद्धतीने मला देखील दिवा होऊन जळू दे आणि गरिबाच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे. अशा गरिबीत राहणाऱ्या लोकांसाठी दिवा होऊन उजेड होऊन तिला जायचं आहे. किती सुंदर भावना आहेत ना या मुलीच्या. आता ही मुलगी पुढे काय म्हणते ते पाहूयात. पक्षारे मला चोच आणि पंख फुटू दे, तोंडात फळे घेऊन जाऊन भुके कंगालांना वाटू दे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आता या मुलीला पक्षी जसे आकाशात उडतात ना, तशाच प्रकारे मला सुद्धा पक्षासारखी उडण्याची संधी मिळू दे. त्यासाठी मला पंख फुटू दे. मग मी काय करेल तर तोंडात फळे घेऊन जाईल आणि ती फळे भुके कंगालांना देईल. आता भुके कंगाल म्हणजे काय? तर असे गरीब लोक की ज्यांना त्यांच्या गरिबीमुळे खायला पण भेटत नाही. या मुलीला असे वाटते की या गरीब लोकांना मदत करावी, त्यांची गरिबी दूर व्हावी. बघा, किती सुंदर आहेत विचार त्या मुलीचे. आता पाहूयात पुढे ती मुलगी काय म्हणते ते. परी ग मला बागेत येऊन दे, आनंदाने नाच गाण्यासाठी साऱ्यांना आभाळमाया मिळू दे. मुलांनो, आता या मुलीची इच्छा आहे की तिला परीच्या बागेत जायचं आहे. कशासाठी जायचं आहे बरं? तर तिला आनंदाने नाचण्यासाठी, गाण्यासाठी जायचं आहे. तिला खूप सारा आनंद पाहिजे, तिला अजिबात दुःख नको आहे. आणि ती आनंद स्वतःसाठी नाही, तर ती म्हणजे सर्वांना आभाळे एवढी माया, प्रेम मिळावं यासाठी तिला परीच्या बागेत जायचं आहे. खरंच खूप सुंदर कविता आहे ही. या कवितेचे कवी विलास सिंदगीकर यांनी अतिशय सुंदर रचना केली आहे.
आता या कवितेतील शब्दार्थ पाहूयात. कोसळणे, जोरात पडणे. भुके कंगाल, भुकेलेले, पैसा नसलेले. तर मग मुलांनो, आवडली नाही कविता? तर या कवितेमधील स्वाध्याय आपण पुढील तासिकेत पाहूयात. तोपर्यंत धन्यवाद.